मानदेशी महोत्सवाला आदिती तटकरे यांनी उपस्थिती लावली आहे। आपल्यासोबत आदिती तटकरे आहे जे मानदेशी या कार्यक्रमाला सध्या आले आहेत। ताई, एकूणच मानदेशी कार्यक्रमाला आला तर पारंपरिकरित्या महिलांना प्रोत्साहन दिलं जात आहे, काय सांगा? गेल्या अनेक वर्षांपासून मानदेशी फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं होतकरू खेळाडूंना, ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ देत आहे आणि आज या कार्यक्रमाला येऊन मला मनापासूनचा आनंद झाला। अनेक खेळाडूंसोबत, ग्रामीण भागातल्या खेळाडूंसोबत संवाद साधण्याची सुद्धा संधी मिळाली आणि मी मानदेशी फाउंडेशनला खूप शुभेच्छा देईन। त्यांच्या कडून अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळत राहो अशीच त्यांना मी सदिच्छा देते। सर, एक लाडकी बहिणी योजनेची आता एक चौकशी सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींकडे कार आढळल्यास त्यांची नावं वगळण्यात येणार असल्याचं एक माहिती मिळाली आहे। आम्ही ह्या संदर्भामध्ये अनेकदा माध्यमांच्या मार्फत माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या जुलै महिन्यापासून ज्या वेळेला प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळापासून वेगवेगळ्या स्तरावर जी आहे ती क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात असतं आणि लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा काही ज्या वेळेला डिफॉल्टर्स किंवा फॉल्टर्स हे आढळल्या त्याही वेळेला काही लाभार्थी त्याच्यातले कमी झाले होते कारण त्यांनी दोन माध्यमातून फॉर्म भरलेले होते किंवा अशा पद्धतीनं असेल किंवा 4 चाकी ज्यांची असेल किंवा बरेचसे असे आहेत की ज्यांची दर महिन्याला त्यांचं या सगळ्या निकषांमध्ये बदल होतो। म्हणजे 4 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे 4 चाकी नव्हती पण आज त्यांच्याकडे 4 चाकी आहे। अशा ह्या ज्या आहेत त्या सातत्याने, म्हणजे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही एक आत्ताच चालू केलेली अशी प्रोसेस नाही आहे आणि त्या पद्धतीनं जे काही निकष आहेत, जे शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याचनुसार ही सगळी प्रक्रिया जी ती सुरू आहे। थँक्यू। नक्कीच धन्यवाद आहे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।